भाडू अरब तो देवप्पा सत्तेकडे बघत होता. म्हणजे त्याचं वाईट ती सुरू झालं समज. बघितलं सुरू झालं याच. आव तुम्ही बघाच तरी आता म्या काय करतोय ते. एक काम करा, एक दगड घ्या आणि घाला त्याच्या डोसक्यात समद्यांनी, म्हणजे समाधान होईल. तुम्हासनी लय कड घ्यायची ना हो त्याची. मग तुम्ही त्याला एकदा भेटच, म्हणजे तुम्हासनी बी समजल. कशाला? तो हेच म्हणणार आहे का सत्तेला घेऊन या म्हणून? नाही, तिला तर कुणीच घेऊन जायचं नाही. ह्या मोर तो देवपा बी यायचा नाही इकडं. भालचंद्र, तुम्ही मला भेटायला एवढं रान तोडत येत आहे आणि नाही तर घरला कसं थांबू? आलोच ना तुम्हाला. अहो इकडे कुठं? मला वाटलं तुम्हीच इकडे आला असणार म्हणून मी तुमच्याकडे धावत आलो. पण मला आता सांगा, तुम्ही इथं आलाच आहे तर माझ्या घरला चला की. अहो कोण काय नाही म्हणणार. घरला गेल्यावर माझी आई समजेसनी समजावून सांगत. येत आहे ना हो? मग चला. घरला गेल्यावर माझी आई भाकर दिलच की. तुम्ही काय नाही ऐकणार, मी आता आणून देतो. घरला गेल्यावर काय सांगू? कोणाला आहे ती विचारणार मला. मी असं करतो, मी घरात सांगतच नाही. कोण काय म्हणलं तर मी सांगत ओळखत आहे म्हणून. काय थांबणार ना का जाणार? येतोच आहे मी. आणि गावातल्या लोकांनी काही विचारलं तरी बी इथंच थांबा. गावातली माणसं कशी आहेत तुम्हाला ठावण आहे. थांबा, आलो भाकर घेऊ. हा सासरी बुवा नका काळजी करू. असं म्हणून कसं चालेल? तुम्ही पुण्यांदा जायचं त्या देवप्पाकडं. असं कसं जात्याल? मी हाय की इथं. या दोघांनी पोलिसांनी पकडून नेलं होतं ठाव आहे ना व? लांबच राहावा. पोरासनी खायला दिलं, आता बाहेर खेळत्यात. नाहीतर त्यांच्या बी जीवाला घोर लागला असता नुसता. आता उगवला आहेस वय? कुठे गेला होता आज? आणि पोटाला भाकर तरी खायची की बाळू? होय खातो की. आय मला भाजी आणि भाकर बांधून दे. म्हणजे अगं गावात एक जण आला हाय. त्याला लय भूक लागली आहे. कोण आला आहे? आणि तू कशाला त्याला खायला घेऊन चालला? मी सांगितलं होतं तसाच पोरगा आहे का? होय पांडुरंगा, हे काय आता? म्हणजे अकोळला जायचं म्हणत होता तो ह्योच पोरगा असणार. तू त्याला ओळखत होता का? मी लाख सांगल तर तुम्हाला काय समजायचं नाही.
आय मला भाकर दि की आता. बाळू मला हे काय पटलेलं नाही. तरी मी देते आणून. म्हणजे याला इथं उडकत आला का काय तो? बाळ्या, तुला कोणी सांगितलंय उचापत? अरे दारात आलं असतं ते पोर तर दिली असती की त्याला भाकर. पार त्याला भेटायलाच गेला. इधर भाकर. तू खातोस का आधी? नाही आलोच मी. कशाला सोडला त्याला? आता काय करू आणि? तो महादू आहे ना व? तो आला आणि पाया पडला बाळ्याच. आता काय बोलायचं? विपरीतच आहे म्हणायचं. नशीब तुम्ही तरी अजून बाळाच्या पाया नाही पडलात. तुमच्या जीवाला काही हाड? हवं तुम्ही जरा बघून येता का? हा, दुसरा काय काम धंदा राहिला आहे का? अहो चला बघून येऊ, चला. चला. अरे कोण रे तू? आणि हिथं कसा? अरे बाबा कंच्या गावचा आणि इकडं कसा? अक्कुळात माझं ध्यान आहे म्हणून मलाच पहिल्यांदा समजा दिसत. अरे बाबा बोलता येतं का नाही तुला? अय अरे मी तुला बोलतोय, बोलता येतं का नाही तुला? अरे मी तुला बोलतोय आणि तू इकडं तिकडं काय बघतोयस? अरे काय समजायचं म्या? अरे अरे आई बा कुठं आहे तुझे? आणि त्यासनी ठाव आहे का तू इथं आहेस? अरे बोल की रे बाबा. अरे तसाच गावात जाऊ नका, कोणी उभं बी करायचं नाही तुला. हा अरे गावात असलं ते एक पोरग आहे बाळू. समद्या गावाला पुरून उरलाय ते म्हणून तुला सांगतो या. आता काय करावं? महादू इकडे इकडे. अरे इकडे ना. काय रे? अरे शेतात का? हे दिसतंय ना व? मग शेतातच चाललो आहे. बरं बा तुमचं. दिसभर शेतातच कर. कशा पायी बोलिवलं आहे ते सांग पहिलं. हा अरे हे बघितलं का? कोण आहे ह्यो? तेच तर समजा ना. वाट चुकलं का काय? मी बी तेच विचारतो पण का बोला नसतो. हे पोरा कोण आहे रे तू? अरे इथं कसा आला? आज बोलनाच ना त्यो. चला आपण शेतात जाऊ. या पोराचा आपण काय करणार? येड लागला असेल म्हणून समजना काय बोलायचं ते. मी म्हणतो त्याला एखादी भाकर दिल्या. भाकर भाकर असेल ना व? एक काम करा मला द्या, मी त्याला देतो. हा
भाजी कशाची आहे? भरलेल्या वांग्याची भाजी आहे. हा भरले वांग्याची. माधू तू असली भाजी रोज खातोयस का रे? होय का रे? तसं नव, माझं बी आता लगीन होईल, मग मला बी असलीच भाजी मिळेल रोज खायला. हाय का कोण पोरगी बघण्यात? हाय? हाय ना. पण आता मायंदळ कामं पडली आहेत, नंतर बघू. अरे माधू, याचं नेहमीच ए माधू ए. अरे काय सांगू बाबा तुला, माझं लगीन होईत नाही. कोणी पोरगीच द्याय ना मला. वय कन आहे ना. तू सांग बरं काय करायचं आता? हा तू सांग. हा? आता काय करा बाबा, असं माझं दुःख आहे, कोणी ऐकलं नाही. आता तू एवढं समजा ऐकून घेतलं म्हणून तुला सांगितलं तरी, नाही तर ऐकत बी नाही कोणी. कोण आहे रे? मी आहे. अरे काळ्या, मला का म्हणता का मारलं रे? तुला नाही, त्या पोराला मारला. उगाच अरे खुळा दिसतोय त्यो. आणि तू कशाला बोलत बसलायस? खळ वाटते ते. अरे मग काय दगड मारायचं का असं? हा काळ्या, तुझ्या बापालाच नाव सांगतो. सांग, मी नाही घाबरत. असं पंचासनी सांगू का? तू त्यांचा चमचा आहेस होय रे? हे काळ्या हे. काय बी झालं की त्यांचंच नाव घेतोस. चला र. ए बी झालं ते नाव घेतो मी. हे असं आहे बघ, मी आता कट्टाळलो बघ गावातल्या लोकांनी. बाळू, हे घ्या भाकर. ए बाळू, असं त्याच्या मोर टोपली मांडून जमणार आहे का? भाकर दे काढून त्याला. मी देऊ का? नाही, मी देतो. घ्या. तुमची कशी काय ओळख रे? तुझी आहे तशी. अहो, यानं का त्रास दिला नाही ना? अरे त्या काळ्यानं दगड मारलं. थांब, त्या काळ्याकडे बघतोस मी. अरे मारलं त्याला, पण लागला माझ्या इथं. सकाळी सकाळी काय होतंय कोणास ठाऊक. अरे मयप्पा, तुमचे पाहुणे दिसतात. वय का? मग तू का थांबलायस इथं? पाणी घ्या. बा, भाकर दिली मी. या पोरासाठी आलास वय इथं? होय. आमच्या घराची ते ह्योच दिसत होता बघा. चालत आला का काय? हा, बोलतच नाही बघा येऊ. बाळ्या, घरला चल. नाही, तुम्ही वा मोर, नाही येतो. आता ह्याच्याशी बोलत बसणार आहेस का काय तू? ए, तुला काय करायचं आहे रे? तू तुझी काम कर की.
ए बाया घरला चल. बा काय सांगतो ते समज ना का? हा बाळ्या चल सांग. अरे चल म्हणलं ना. मी बी जातो. हा भाकर खाल्ली ना तर निवांत झोपायचं सावलीत. हा चल जातो म्या. अरे माय माग काय बैस तिकडं. भाकर खाल्ली ना आराम कर आता. अरे बाबा मी आज बोंबलं थिंडतो गाव भर. माया माग काय येतो तू. बैस तिकडं. येडा एक काय होय तिकडं. अय्यो वैजंता सकाळची सगळी कामे आटोपली. आता पहाटे उठणार म्हणजे कामे आटपायलाच पाहिजे. कामं चुकतायत का? अय्य ते पण आहेच. न्याहारीला काय केले होते? पुरी भाजी आणि लापशी. अय्यो पुरी भाजी लापशी. अय्यो ऐकूनच किती बरं वाटतं वैजंता. आले माझ्या ध्यानात. पण तुम्हाला ही शिक्षा बरोबर आहे. म्हणजे गुंडू सोबत जे तुम्ही वागलात ना ते योग्य नव्हतेच. अय्यो पण माफी मागितली की वैजंता. त्याचा काही उपयोग होणार नाही. हा स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवून खायचा. मी तुमच्यासाठी बनवणार नाही. अय्यो अय्यो वाड्यात कामाला असलेल्या बायकांनाच सांगून पाहायला पाहिजे पोटासाठी काही मिळेल का म्हणून. नाही. राम राम. नमस्कार राम. पंच अक्का. असा दिवस सुरू होणार आता तुमचा. बसा कुचाळक्या करीत. अहो अक्का गावात काय घडलं मी तुम्हासनी येऊन नाही सांगितलं. कळणार आहे का तुम्हासनी? यो असे काय घडले गावात? हो गावात एक पोर आला आहे लहान. असा उघडा बंब. बोलतच नाही अजिबात कोणाशी. अय्यो नुसतं असं बघतोय आणि असं 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 काहीतरी करते. पुढे ते अरे येत त्या चुकला माकला असेल कोणीतरी त्याचं काय करायचंय? तात्या हे सांगायला आलास तू इथे? अय्यो अहो पुढचं तर आहे का? तो बाळू त्याला ओळखतो वाटतं. बस गावची घरात आता. पाणी आण जा. ऐका अरे आणखी बघतो काय. सारखंच करते. आणलं काय आला? काय आहे नेमकं? एक पोर आहे बोलत की नाही अंगावर कापड बी नाही. त्याला यो भाकर देत होता आणि त्याच्याशी बोलत होता.